नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विजय भालके, संगमनेर तालुक्यामधील कोल्हेवाडी गावातील प्रगतशील झेंडू उत्पादक. हे आपले फर्टिन ॲग्रो बायोटेकचे सर्व प्रोडक्ट काही दिवसापासून यूज करता येते. त्यांना काय चांगला फायदा वाटतोय हे आपण त्यांना विचारू. नमस्कार भाऊ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुनील बाळासाहेब दिघे, राहणार कोल्हेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. ही आपलं मल्चिंग कधी केलेलं आहे? हे मल्चिंग जानेवारी महिन्यात म्हणजे आपण पहिल्या स्टार्टला जेव्हा झेंडूचं पीक घेतलं होतं त्या टाइमला मल्चिंग टाकलेलं आहे. बरं बरं बरं. म्हणजे जानेवारीमध्ये लागवड होती. मग त्यानंतर कोणती कोणती पिकं घेतलेली या पिकाच्या जन्मी? पहिला झेंडू काढला, त्यानंतर काकडी केली आपण, त्यानंतर आता हा झेंडूचा प्लॉट आहे आपला. बरं, म्हणजे हा साधारण तिसरा एक प्लॉट तिसरा आहे. प्लॉट आहे. बरोबर, तिसरं पीक आहे. तर काकडीपासून तुम्ही आपण पूर्ण शेड्यूल फर्टिन ॲग्रोचा यूज करतोय. हो. तर तुम्हाला काय काय फरक वाटतोय? अं, काकडीसाठी फर्टिन ॲग्रोचे सर्व सर्व प्रोडक्टचा यूज केला आपण. त्यामध्ये मला हे क्षेत्र आहे 35 गुंठे माझ्या. 35 गुंठ्यामध्ये मला साधारण 18 ते 19 टन एक काकडीचं उत्पादन भेटलं मला या क्षेत्रामध्ये. बरोबर. आणि ह्या प्लॉटचा आज किती तोडे झालेले? या प्लॉटचे आज 7 ते 8 तोडे झाले प्लॉटचे. तुमच्या बरोबरची लागवडी आहे का या प्लॉटच्या बरोबर? हो आहे ना, संगत लागवड केलेली होती आमच्या बरोबर. पण त्यांनी फर्टिलायझरचे कुठलंच खत वापरलेलं नाही. त्यांची काय कंडिशन? त्यांच्या प्लॉट या तुलनेत म्हणजे आज झिरो येते. प्लॉट संपल्याच्याच याच्यात आहे आता. आता तुम्हाला काय वाटतं का या प्लॉटचे अजून किती तोडे होते? या प्लॉटचे साधारण 3 ते 4 तोडे होतील अशी अपेक्षा आहे वाटतं. म्हणजे आज 7 अजून 3 ते 4 म्हणजे साधारण 11 ते 12 तोडे अजून 11 ते 12 पूर्ण तुम्हाला मिळणार आहेत. हो. तर एकंदरीत काय वाटतं सध्याच्या वातावरणामध्ये तुम्हाला काय वाटतं फर्टिन ॲग्रोचे प्रोडक्ट यूज केल्यामुळे तुम्हाला चांगला फायदा झाल्यासारखं वाटतो का? हो, बाकीचे न्यूट्रिशन कुठल्या तर कंपनी द्यायचं काही काम नाही राहिले. आणि झाडांवरती रोग येण्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कमी झालं. रोगप्रतिकार शक्ती वाढते झाड. हो, फुलांची साईज पण आता म्हणजे जे फर्टिन ॲग्रोचे खत वापरल्यामुळे सशक्तपणा येतो झाड. आणि या प्लॉट मध्ये बघू शकता आपण व्हायरसचं प्रमाण सुद्धा खूप मिनिमम आहे. फर्टिन ॲग्रोचे खताचे वापरत नाही, त्यांचे व्हायरसने जवळजवळ 70 ते 80% प्लॉट गेलेले आहे आता. बरोबर. हा आपण एक प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो की चांगल्या क्वालिटी जर न्यूट्रिशन जर आपण झाडांना दिलं तर झाडांची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली राहते आणि झाड कोणत्याही आजाराला सहजासहजी लवकर बळी पडत नाही आणि झाडाची उत्पादन देण्याची क्षमता ही खूप चांगल्या पद्धतीने वाढत असते. तर तुमचं समाधान कसं आहे? हो, मी समाधानी. फर्टिन ॲग्रो सोडून दुसरे खतच वापरू शकत नाही. बरं.